सन्माननीय नितीन सरदेसाई जी, सन्माननीय अविनाश अभ्यंकर, सन्माननीय प्रभाकर सावंत जी, सन्माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे जी, सर्व उपस्थित भारतीय जनता पक्ष, नवनिर्माण सेना आणि महायुतीचे मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी, बंधू भगिनींनो आणि मित्र आणि पत्रकार मित्र, लोकसभेची निवडणूक अवघ्या 2 दिवसावर येऊन टेपलेली आहे. 7 तारीखला होऊ घातलेल्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ म्हणून ही आजची सभा आहे. या सभेसाठी माननीय राजजी ठाकरे आलेले आहेत. त्यांना मी आमंत्रण दिलं, एक फोन केला आणि सांगितलं, राजजी आपण कोकणात या. मी पुढे काही बोलण्या अगोदरच म्हणाले मी येणार. शब्द द्यावा आणि तो पुरा करावा त्याला म्हणतात राजजी ठाकरे. आणि म्हणून आज ते आले आहेत. हा जो कोकणातला लोकसभेचा मतदारसंघ आहे, सावंतवाडी ते चिपळूण 300 किलोमीटर अंतर आहे. काल रत्नागिरीमध्ये माननीय अमितजी शाह यांची सभा झाली. त्या सभेमध्ये आपण परत मोदी साहेबांना, नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान का करावं यावर ते बोलले. गेल्या 10 वर्षात 2014 ते आज मितीपर्यंत गेल्या 10 वर्षात माननीय मोदी साहेबांनी या देशासाठी, देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी, विकसित भारत बनवण्यासाठी, आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी जे काम केलं, हे पाहता मोदी साहेब परत तिसऱ्यांदा यावेत आणि भारत महासत्ता बनवण्याचं काम त्यांच्या हातून व्हावं. अमित शाह म्हणाले, यासाठी आपल्याला माननीय नरेंद्र मोदी साहेब पाहिजे. मित्र, मी यापूर्वी म्हणालो, 2014 साली भारत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 11 नंबरवर होता. आज भारत 5व्या क्रमांकावर आहे. 10 वर्षात 5व्या क्रमांकावर आहे. पण त्याच वेळी मोदी साहेब म्हणाले, आता भारत 5व्या क्रमांकावर आहे, पण 2030 साली भारत 3ऱ्या क्रमांकावर जाणार आहे, आम्ही आणणार आहोत. मोदी साहेबांनी या 10 वर्षात एका बाजूला देशाची अर्थव्यवस्था सुधारली, तर दुसऱ्या बाजूला 140 कोटी जनता या देशात आहे, त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तेवढ्यात 2020ला कोरोना आला. परदेशात अनेक देश कोरोनामुळे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यहानी झाली. आपल्या देशाही लाखो लोक गेले. आणि त्यावेळेला मोदी साहेबांनी या देशातल्या जनतेला वाचवण्यासाठी भारतातच लस निर्माण केली. भारत परदेशात मिळून 220 कोटी लसीकरण मोदी साहेबांनी करून घेतले. वॅक्सिनही तयार केलं पुण्यामध्ये. मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक राज्याला वॅक्सिन पुरवठा केला. आणि देशामध्ये कोरोनाच्या कार्यकाळात जे लोक मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडत होते त्यांना वाचवण्याचं काम आमच्या मोदी साहेबांनी केलं. नवीन औषधं आणली, कोरोनासाठी बनवून घेतली, प्रत्येक राज्याला दिली आणि महाराष्ट्राला पण दिली. त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते, जे काल इथे होते, खास बोलायला आले.
मोदी साहेबांनी पाठवलेली औषधं टेंडर काढले, गोरगरिबांना औषधं फुकट द्यायला पाहिजे होती, ती दिली नाहीच. उलट प्रत्येक टेंडर मागे 15% कमिशन मागितलं. अनेक टेंडर घेणारे पळून गेले आणि दिलं. त्यांची आता चौकशी चालू आहे. मोदींनी त्याच काळामध्ये उपासमार चालू आहे, कंपन्या बंद आहे, नोकरी धंदे बंद आहे, पगार मिळत नाही. आणि म्हणून मोदी साहेबांनी त्याच वेळेला 140 कोटी जनतेपैकी 80 कोटी गरीब जनतेला मोफत धान्य तेव्हा सुरू केलं, आजही सुरू आहे, पुढच्या 5 वर्ष सुरू राहणार आहे. मोदीने एका बाजूला मोफत धान्य तर आणि कमिशन, हा फरक आहे. फरक आहे बांधून. आज आम्ही सांगतोय अब की बार 400 पार. कशासाठी? मोदी सरकार तिसऱ्यांदा यावं, मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनावं आणि हा देश प्रगतीकडे जावं. महिलांसाठी किती योजना आणल्या? एकूण 54 योजना मोदीने आतापर्यंत 10 वर्षात जाहीर केल्या. प्रत्येक तालुक्यामध्ये 60% 70% लाभार्थी आहेत. महिलांसाठी किती योजना? मुद्रा योजना आणली. मुद्रा योजनेमध्ये गॅरंटी नाही आणि व्याजही नाही. महिलांची ग्रामीण भागात अडचण शौचालयाची होती. मोदी साहेबांनी किती शौचालय 10 वर्षात दिले? 11 कोटी 72 लाख शौचालय दिले, तर 8 कोटी घरांना नळाने पाणी दिलं. 4.25 कोटी गरिबांना घर नव्हती, छत नाही, पक्की घरं दिली. 4.25 कोटी लोकांना. घरात आजारी माणूस पडला आणि पैसे जर नसेल तर माणूस जगत नाही, हॉस्पिटल नेऊ शकत नाही, घरात पैसा नाही. हे ओळखलं मोदी साहेबांनी आणि एक योजना चालू केली, आयुष्यमान भारत. 5 लाखाची मदत. बांधवनं काय सांगतोय? आम्ही सांगतो आम्ही काय केलं 10 वर्षात. जी दुसरी आघाडी आहे ना, ज्या आघाडीचे लोक नाही ते फिरतायत देशभर, फक्त मोदी साहेबांना शिव्या घालणं. हे सरकार परत निवडून येणार नाही जी हमी देत आहेत, पण मोदीने केलेलं काम आणि कार्य याच्यावर काय बोलत नाही आणि स्वतःचंही काम सांगत नाही. काय केलं? आपल्या राज्यात 2.5 वर्ष शिवसेनेचे मुख्यमंत्री होते उद्धवजी ठाकरे. या 2.5 वर्षात त्यांनी जनहितासाठी, लोकहितासाठी, शेतकरी, कामगार काय केलं सांगावं काहीतरी. त्यांनी शिव्या घालायला निवडणुकीनंतर आपण तुम्हाला मैदानं खुली करून देऊ आणि स्टेजी बांधून द्या शिव्या, कारण दुसरं काही येतच नाही. मला पत्रकाराने एक प्रश्न विचारला. प्रश्न असा होता, उद्धवजी ठाकरे आणि राजजी ठाकरे काय फरक? मला फरक प्रत्येक 2 माणसात असतो आणि हा फरक फारच आहे. नाही कोणता? मला राजजी ठाकरे मी ओळखतो ते असे आहेत, माणुसकी जोपासणारे राजजी ठाकरे, मैत्रीचं पावित्र्य टिकवणारे राज ठाकरे, दिलेला शब्द पाळणं हे राजजी ठाकरेंचं वैशिष्ट्य आहे. वक्तृत्व आणि एखादा विषय जनतेला समजून सांगायचा, पटवून सांगायचा, तो त्यांना आत्मसात काही स्किल, कौशल्य फक्त राज ठाकरेंमध्ये आहे. राज ठाकरे राजकारणाचा अभ्यास विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष असल्यापासून मी पाहतोय. कोणताही विषय चर्चा आणा, त्या विषयाला न्याय द्यायचं काम आतापर्यंत राज ठाकरेंनी केलेलं आहे. असे आमचे राज ठाकरे. आणि आता दुसरे, यांनाही बऱ्याच वर्षापासून ओळखतो. एखादा माणूस रस्त्याने नवीन शर्ट घालून निघाला आणि यांची गाडी मागे असली, बघा नवीन शर्ट शिवलं, कुठून आणले असेल, पैसे कुठून आणले असतील,
अरे पण तुला काय दुःख होतं? ते नवीन शर्ट घातलं, अभिनंदन कर, चांगलं शर्ट आहे. विकृती असलेला माणूस म्हणजे उद्धवजी ठाकरे. आता आम्ही कोणाला काही म्हणतात, तो माझा इतिहास त्यांना, मी वयाच्या 15 वर्षापासून शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत 2 रुपयाची पावती फाडून परब क्लास मधून मी शिवसैनिक झालो. मला तेही ओळखतात माझं पूर्ण आयुष्य. आणि इथे आले काल एक वाक्य बोलले हो, शोभा देत नाही त्यांना. अहो माननीय मोदी साहेबांना शिव्या देता, अमित शहाना शिव्या देता. अहो कोणी कोणाबद्दल बोलावं, याला काही मर्यादा आहे, संस्कार आहेत, याची नाही चिंता. फक्त शिव्या देणं, अब के बार मोदी तडीपार. सोपं आहे काय? किती जण खासदार आहेत? 5 खासदार आहेत. शरद पवारांकडे किती आहेत? 3. 5 3 8. आणि गावभर फिरतोय ना 1 राहुल गांधी, त्याचे किती आहेत? 50. 58 खासदार. आमच्या आदत 303 आहे आणि आम्ही 400 गाठणार आहे. सत्ता कशी काय येईल? काय राहुल गांधीचा जाहीरनामा मी वाचला हो, हमारी सत्ता आ जाएंगी और हम 1 लाख रुपए हर घर के लिए बैंक में जमा करेंगे. हर घर वाले को 1 लाख रुपया उनके अकाउंट में जमा करेंगे. अरे सत्ता आली तर देणार ना, तो पण स्वतःच्या अकाउंट मधून 5 लोकांना तरी दे. बांधवानो नाही, फक्त हम हे करेंगे, वो करेंगे, वो देंगे. पण आज सत्ता येतच नाही तुमची. तेच उद्धव ठाकरे, तेच उद्धव ठाकरे. आता कोणी येते आमचे केसरकर बोलत होते खोके. आता खोक्याबद्दल उद्धव ठाकरेंनी बोलू नये, खरंच बोलू नये. का त्याने कधी खोके घेतले नाही? मी कधी मातोश्रीच्या आतल्या गोष्टी कधी जाहीर सभेत बोललो नाही. पण मी एका दिवशी 7:30 वाजता बरोबर मातोश्रीत शिरलो आणि साहेब बसतात त्या कॅबिन मध्ये. कॅबिन उघडली, दरवाजा आज जातोय, तर आज मोजणं चालू आहे स्पीड मध्ये. 3 जण बसले. मी तसंच लिफ्टने वर गेलो साहेबांकडे. साहेब बोलले, काय चाललंय तुमच्या कॅबिन मध्ये? असं चाललंय, मोजणं चाललंय. अहो उमेदवारांकडून पैसे घेतात. साहेब बोललो, ज्याच्यावर पैसे घेतले त्यांनी 30 वर्ष दिवस रात्र शिवसेनेसाठी आणि केसेस घेतल्या आणि त्याच्याकडून पैसे घेतात आणि ते मोजतायत. थांब इथे बेल मारले आणि बोलवलं. हे मी पाहिलंय, तुम्ही त्यांना काय खोक्या म्हणता? कधी उद्धव ठाकरे तुम्ही नोकरी केली? कधी व्यवसाय केलात? मर्सिडीज फिरवता कधी केली? काही बोलायचं खोके. अरे तुमच्यावर तुम्हाला सांभाळता आलं नाही. 40 आमदार डोळ्यासमोर बसलेले मिटिंगला चालत गेले, काही अडू शकला नाहीत, काही अडू शकला नाही. यावरून तुमची पात्रता, तुमची कुवत, क्षमता हे माहिती आहे सगळ्यांना. हे दमबिम द्यायचं काम तुमचं नाही हो. असं नाही की आम्ही सोडलं आणि तुमच्याकडे दिलं आणि तुम्ही चालू केलं, असं पण नाही ना. आम्ही काही सोडलं नाही. म्हणे आडवे आला तर गाडून पुढे जाईन. कसं जाणार? एक त्या गाड्याला ताकद लागते, वाकायला लागतं, ते तुम्हाला जमत नाही वाकायला. 20 पावलाच्या वर चालू शकत नाही आणि कोणाला गाडणार? नाव घ्या ना म्हणा. हे नको बोलू. शेवटी आम्ही माननीय बाळासाहेबांना आठवतो आणि त्यांच्या पुत्राबद्दल बोलताना जीवावर येत. आमच्याबद्दल असं काय बोलू नका. आम्ही कृती करणारी माणसं आहे, आम्ही बोलणारी माणसं नाही आहोत. हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात साहेबांनी मला पाठवलं 90 साली. नारायण जा, तिथल्या लोकांनी तुला मागणी केली, जा तिथे. गेलं साहेब मला ओळखत नाही कोण, तुला जावं लागेल. आणि आलो. 34 वर्ष आली. काय नाही सिंधुदुर्गात केलं तुम्हीच सांग, मला सांगायची गरज नाही.
काल कोणतरी उठून सांगायला पाहिजे होतं, ही जी सगळी धरणं आहेत ना, मोठी मध्यम आणि लघु, सगळी धरणं मी सुरू केली. पाणी टंचाई सिंधुदुर्गात नाही. अगदी उंच उंच डोंगरावर जे धनगरवाडे आहेत ना, वीज मी पोचवली. एक घर असलं तरी वीज त्याच्या घरात आहे. अंधारात कोण सिंधुदुर्गात नाहीये. रस्ते, वाडी, गाव पण रस्ते डांबरीकरण मी पोचवले. शाळेत शिक्षक नव्हते, शिक्षक असलं तर वर्ग नव्हते. 425 शिक्षक कमी होते. माननीय मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, त्यांना सांगून स्पेशल केस करून 425 शिक्षक एकाच वेळा भरले. या जिल्ह्याचा विमानतळ असो, मेडिकल कॉलेज असो, 750 बेडचं हॉस्पिटल असो, हा हायवे, 4 पदरी हायवे, समुद्र किनारा पहा, 121 किलोमीटर समुद्र किनारा आहे. आमचे मासेमारी करणारे जाग्यावर मासे विकायचे. आज युरोपमध्ये मासे जातात. एक्सपोर्ट होता मोठ्या प्रमाणात. सिंधुदुर्गामध्ये मोफा बाजूला आलाय. टेक्निकल सेंटर इथे ओरसला काढलं. इंजिनिअरिंग आणि फूड प्रोसेसिंग चे उद्योग इथे यावेत म्हणून त्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी 200 कोटीचं प्रशिक्षण ट्रेनिंग सेंटर काढलं. दोडा मार्ग मध्ये आपण मेडिकल हॉस्पिटलला लागणारे यंत्रसामग्री बनवणारे 500 कारखाने, सिंगापूरचे एक इन्व्हेस्टर आहे आणू पाहतोय, पाहून गेलाय. बांधव पायाभूत सुविधा 100% दिल्या. आता फक्त नोकरीचा प्रश्न सोडवायचा आहे. एक प्रश्न मात्र इथे वारंवार पत्रकार विचारतात, का हो तुमच्या किनारपट्टीमध्ये सिडको जागा संपादित करताय का, ते जागा घेतायत का, सारखा प्रश्न विचार. मी सांगू इच्छितो, जर सरकारी अधिकारी कोण असतील, असं काय म्हणत जरी असेल ना, सिंधुदुर्ग किंवा कोकणातल्या कुठल्याही किनारपट्टी सिडकोने 1 इंच जागा खरेदी करायला देणार नाही, ॲक्विशन करायला देणार नाही. इकडे ॲक्विशन करायचं आणि दुसऱ्याला द्यायचं. इथे नाही. आम्ही मरीन पार्क नाही होऊ दिला हो जपान सरकारचं, मासेमारीवर परिणाम होईल म्हणून नाही दिला. संविधान नवीन पुढी सोडली. म्हणजे परंत पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घटना बनवली. हे घटना बघा बदलू पाहतायत मोदी साहेब. कोणी सांगितलं तुम्हाला? स्वप्न पडतात का न झोपता? मोदी साहेबांनी स्वच्छ शब्दात सांगितलं, अमित भाई शहानी सांगितलं, आम्ही घटना बदलत नाही. परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही दैवत समजतो, नतमस्तक होतो. पण हे बोलण्याचा अधिकार काँग्रेस आणि त्यांच्या मांडी लावून बसलेले उद्धव ठाकरे शिवसेना यांनी, शरद पवार यांना आहे का बोलण्याचा अधिकार? या काँग्रेसने बांधवानो, काँग्रेसने 80 वेळा घटना 60 वर्षात बदलली. 80 वेळा. मग 80 वेळा घटना बदलली. सावरकरांबद्दल न बोलायचं बोलतायत राहुल गांधी, सोनिया गांधी, शरद पवार. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल माननीय बाळासाहेबांना गर्व होता, अनेक वेळा उल्लेख करायचा त्यांच्या कर्तृत्वाबद्दल. आणि आज जे सावरकरांविरुद्ध बाबासाहेबांच्या घटनेबद्दल बोलतात, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतायत आणि आम्हाला बोलतात तुम्ही घटना बदलताय. संविधान बदलने चला है, संविधान हम नहीं बदल रहे. फक्त खोटे आरोप करतायत. मोदी साहब बोले ये महाराष्ट्र में एक आत्मा भटक रहा है, अस्वस्थ है, वो भटक रहा है. लगेच दुसऱ्याशी नाव न घेता दुसऱ्यांनी खुलासा केला पवार साहेबांनी. हा माझा आत्मा भटकतोय. महागाईसाठी जनतेला महागाई वाढली आहे,
तेव्हा जनतेची चिंता आहे, माझा आत्मा अस्वस्थ आहे. गरिबीमुळे आणि महागाईमुळे, नाही शेतकरी आणि महागाईमुळे. मला पवार साहेब विचारायचं आपल्याला, आपलं वय आता 84 वर्ष आहे. आपण 12 वर्ष केंद्रात कृषी मंत्री, 10 वर्ष 2 वर्ष संरक्षण मंत्री होता. महाराष्ट्राचे 4दा मुख्यमंत्री होता, 1 2 3 4 वेळा. एवढे वर्ष मंत्री केंद्रात राज्यात मुख्यमंत्री असतानाही या देशातला शेतकरी गरीब आहे, तो आर्थिक सबळ करण्यासाठी तेव्हा काही सुचलं नाही, तेव्हा अस्वस्थता आली नाही, तेव्हा गरीब दिसला नाही, महागाई तेव्हा जाणवली नाही. काही सोयीचं बोलायचं आम्हाला माहिती आहे. आणि मोदी साहेबांना उलटा टोला मारता. हा मी आहे, मला माहिती आहे तुम्ही कबूल करणार. तुम्ही नेहमी अस्वस्थ असता, पण त्याच्यावर मार्ग कधीच काढत नाही. अस्वस्थता जावी म्हणून असोत. बांधवना, आपल्याला हा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, हा कोकण आर्थिक सबळ करायचं आहे. इथे बेकारी ठेवायची नाहीये. रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य, प्रत्येक तालुक्याला इंग्लिश मीडियम शाळा मी दिली आहे. डॉन बॉस्को इथे आणलेला आहे. मेडिकल कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे. 1600 विद्यार्थी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहे. 450 डॉक्टर बनत आहेत. महिलांचे फूड प्रोसेसिंगचे क्लस्टर आपल्या जिल्ह्यात येत आहेत. महिलांसाठी, नोकऱ्यांसाठी, मुद्रासाठी 20 लाखाचं लोन, याच्यामध्ये व्याजही नाही आणि गॅरंटी नाही. हे सगळे उद्योग या कोकणामध्ये येणार. आपल्याला मी सांगेन, मी मंत्री जेव्हा पहिल्यांदा झालो तर माझ्याजवळ 8 कोटी उद्योजक होते, 18 कोटी कामगार. या 8 कोटीमध्ये 13% फक्त महिला उद्योजक होत्या. आज विचाराल 29% महिला उद्योजक या राजवटीत झालेले आहेत. मला असं म्हणायचं आहे, मी तर हे सगळं काम कार्य लोकांसमोर आहे. चौपदरी रस्ता आहे, ब्रिज, मोफा विमानतळ. काल म्हणाले मोफा मी आणला. कुठून आणलास रे? कुठल्या दुकानात मिळाला तुला? कळत नाही. अरे काय चोरेल म्हणा. कसा एअरपोर्ट मिळतो ते तर सांगा तरी, झाला पद्धत तरी सांगा. प्रफुल्ल पटेल केंद्रात मंत्री होते, त्यांच्याकडे खातं डिपार्टमेंट होतं. मी रेव्हन्यू मिनिस्टर होतो महाराष्ट्रात. एकदा प्रफुल्ल पटेल माझ्याजवळ आले, राणेजी हे माझं गोंदियाचं काम करा ना. महसूलचं काम होतं. मी बोललो ठीक आहे, मी करतो काम, पण एक गोष्ट आहे, नवीन योजना तुमची येते, नवीन एअरपोर्ट येत आहे, सिंधुदुर्गामध्ये एक एअरपोर्ट द्या. मी तुमचं इकडे काम करतो, तुम्ही माझं काम करा. मला हात मिळाला, राणेजी डन. आणि 1 महिन्यामध्ये त्याने ऑर्डर दिली. तेव्हा हे तिकडे ॲक्विशनला अधिकारी गेले. हा इथला खासदार लुटपुंजा काय मला नाव नाही माहित, तो तिथे झेंडा घेऊन विमानतळाला जागा द्यायची नाही, शेतकऱ्यांची जागा घ्यायची नाही. मला कळलं की आंदोलन चाल. मी गेलो तिथे. पोलिसांना विचारलं काय चाललंय? ॲक्विशन आले ना अधिकारी, मग हे काय कर? नाही ते विरोध 15 माणसं आहे ना, 15 माणसाचा विरोध. बरं गाडीत घाला आणि घेऊन जा. आणि मी तिथे जाऊन फिरलो. प्रभू माझ्याबरोबर होते, सुरेश प्रभू. मला इथे शेती दिसते हो, सगळा काळा दगड होता, गवतही नव्हतं त्याच्यावर. आणि येऊन तो शेत. आणि त्यानंतर एअरपोर्ट टेंडर काढलं, मस्करांना मी दिलं. का मस्करांचे वडील त्यावेळेला PWDची कामं ब्रिजचे वर करायचे, माझ्या ओळखीचे. त्यांना ते काम दिलं. टेंडर हे रूपांतर बांधून झाला बांधवानो. आणि बांधून झाल्यानंतर उद्घाटन होतं. मी थोडं 5-7 मिनिटं, माझं हेलिकॉप्टर लेट आलं. तेवढा हे लोक उभे उद्घाटन करताना अधिकारी बोलले साहेब राणेजी आ रहे तो रुको. मी आलो.
स्टेजवर गेलो, आश्चर्य वाटलं मला. जो माणूस जमिनी संपादकाला विरोध करत होता तो माईक घेऊन येणाऱ्या लोकांचं स्वागत करत होता. मला आश्चर्य वाटलं. उद्धव इकडे बसले, मला डाव्या साईडला आणि आई ते माईक घेऊन उभा. मी माहिती हातून घेतला. मी म्हणलं, उद्धवजी, हा तुमचा खासदार इथे नवीन प्रकल्प आला का त्याला विरोध करतो, हा तोडफोड करणारा आहे, हा 15% 20% घेतो. तोंडावर सांगितलं, इथे बसले ते आणि ते सांगितलं या कोकणात प्रकल्प येत नाही खासदारामुळे. हा चूप. असं बांधून खोटं बोलतात. एक गोष्ट 2.5 वर्षात या जिल्ह्याला दिली नाही, कोकणाला दिली नाही. आपल्याला सर्वांगीण विकास करायचा. तुम्हाला माझी क्षमता माहिती आहे. कोणत्याही प्रकारे मी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण करणार. सिडको इथे येऊ देत नाही मी. आणि तुम्हाला एकच सांगेन की कोणाच्या बोलण्यात येऊ नका. आता पत्रकार बरेच पाहुण्यासारखे आलेत, 25-30 संपादकांनी दिलेले प्रश्न घेऊन आले, विचारतायत. मी उत्तर देतोय, कारण ते सुखांचा प्रवास परतीचा होत आणि म्हणून मी त्यांना उत्तरही देतो. पण आपण सांगतो सिंधुदुर्ग रत्नागिरी चा लोकसभा मतदारसंघ मोदींनी 400 पार सांगितले. ते 400 मध्ये 100% असणार म्हणजे असणार. आणि म्हणून जास्त न बोलता बंधू भगिनीनो, आतापर्यंत 34 वर्ष तुमच्या सानिध्यात सहवासात वावरताना तुम्ही प्रेमच माझ्या वाट्याला दिलंय, माझ्यावर विश्वास टाकलेला आहे. मी तुमचा फार ऋणी आहे. मला राज्याचं मुख्यमंत्री पद मिळालं, माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलं. माननीय बाळासाहेबांच्या मार्गदर्शनामुळे अनेक पदं मिळाली. त्या पदावर मी यशस्वी झालो. आज खरं म्हणजे ही निवडणुकीसमोर लोकसभेमध्ये मी जात असताना माननीय बाळासाहेबांची आठवण येते. आज साहेब हवे होते, म्हणजे वन फिरून शिव्या देत आहेत ना, त्या दिल्या नसत्या. जाऊ दे, मी नाव घेणार नाही. त्यांनी जे काय पत्रकारांच्या भाषेत बोलले ना, आडवा गेला तर अमुक तमुक, त्या दिवसाची वाट बघतोय. आपण आपलं काम करूया. तुम्ही विश्वास आणि प्रेम देता, असंच चालू ठेवा. येणाऱ्या 7 तारीखला तुम्ही सर्वजण नातेवाईकांसह, मित्र मंडळी, शेजारी पाजाऱ्यांना सांगा, या वेळेला एकच ध्यास, एकच काम. 7 तारीखला सकाळी लवकर 11च्या आत जाऊन मतदानाच्या लाईनीत राहा, नंतर ऊन येतं. आणि म्हणून उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही सर्वांनी जावं. सर्वांनी जाऊन 100% मतदान या भागातून, सिंधुदुर्ग रत्नागिरीतून व्हायला पाहिजे. आणि 400 मध्ये तुमच्या हक्काचा, तुम्ही हाक माराल ते ओम म्हणणारा खासदार असायलाच पाहिजे. आणि म्हणून तुम्ही मतदान करून निवडून द्याल असे या ठिकाणी निवडून द्या विश्वास व्यक्त करून माननीय राज ठाकरे यांना परत एकदा त्यांचे आभार मानत असताना त्यांना दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य, त्यांच्या मनोकामना माझा रामेश्वर पूर्ण